is a change in the commentary box. आम्ही अमर दादाने invite करू. Please join with us. थँक यू नितेश. कौतुक असेल ओमचं. नावातच ओम आहे आणि निश्चितच आत्मविश्वास देखील दांडगा आहे. त्याच्या माध्यमातून कॅमेऱ्यावर वक्तव्य करत असताना देखील निर्भीडपणे वक्तव्य ऐकायला मिळालं. निश्चित कौतुक असेल त्यामुळे ओमचं. आता मात्र सामना बघतो आपण स्पार्टन्स वर्सेस ओम प्रथमेश. प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजी निवडत असताना यस नितेश हा नो बॉल आलाय अमरदादा आणि 3 चौकार जर का सलग लगावले ना तर कॅश प्राइज 500 रुपये सुद्धा मिळतील. रोशनभाई पुजारी आज हा संपूर्ण रुपेश दादांचा मित्र परिवार जो आज इथे आज त्यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते. एक आलाय चौकार, पाहूया एक्झॅक्टली काय घडते. बॉलिंग ट्रॅकवर कोण आहेत ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. एकमेव एक हाती एकानं हे मायक्रो लेवल मॅनेजमेंट. आणि आज जर का आपण पाहिलं ना तर या स्पर्धेची मोठी चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. SSBL चे प्रमुख आधारस्तंभ आर्किटेक्ट ऑफ दिस इव्हेंट रुपेश केशव पंढरकर ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ बॉलिंग युनिट. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आहे. 2 धाव मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. युग आणि आकाशच्या माध्यमातून धावसंख्या बघायला मिळते आपल्याला धावफलकावरती 10 दशकात डबल फिगर मध्ये. रुपेशाचा पुढील चेंडू हलवार प्रकारचा चेंडू सहजरित्या खेळून काढलाय आणि प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. अजून एक धाव. हलवार प्रकारचा मारा करतोय, कुठेतरी मिसगाईड करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू पुढे सरसावून खेळून काढला. आता मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकाची. एक चौकार बघायला मिळतोय, दर्जेदार फटका, परंतु आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक चौकारने मात्र संघ पुढे सरसावेल. आउट ऑफ द 14 रन्स. 14 ना 15 झालेत स्कोरिंग करेक्शन. पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण 15-15. सलामीला आले दोन्ही फलंदाज योगेश आणि आकाश यांची दमदार सुरुवात. 15 धावांचं पार्टनरशिप आता बघितलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आता ऑफ साईडला टोलवलाय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. इथं चुकीला माफी नाही. एक एक चुकी आपल्याला नंतर चेस करताना ह्या चुका आढळतात. पुन्हा एकदा चुकी होते. आता मात्र तिथं बंटी आहे. बंटीच्या माध्यमातून चुकी बघायला मिळाली. एक चौकार मात्र मिळतो युगला आहे. चौकारनिशी संघ पोहोचलाय 19 वरती 19. अजून एक चौकार. लगातारचे 2 चौकार आले. आता मात्र धावसंख्या पुढे भरारीने जाताना दिसतीये 23 वरती. यानंतरचा आगामी सामना असेल के बॉयज वर्सेस सीवूड्स की चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत आणि युगचा धमाकेदार खेळ बघताना बघायला मिळतोय. बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. हॅट्रिक साधत असताना हा फलंदाज युग याच्या माध्यमातून 3 चौकार बघायला मिळाले. धावसंख्या 27-27. तसेच सन्माननीय दिनेशजी बांगर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करेन. दिनेशजी बांगर. धावसंख्या 28. आणि एक प्रोत्साहन आलाय. युगने जे 3 चौकार लगावलेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक इथं जमा केलाय. रोशनजी पुजारी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलाय. एक चांगल्या खेळाडूच्या पाठीवरती थाप, त्याला प्रोत्साहन, मोटिवेशन. आणि हा आकाशच्या बॅटमधून आलेला एक अजून एकदा कडक फटका. अजून एक चौकार बघायला मिळतोय. या चौकारनिशी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. दोन षटकात 36.
आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान इथं केला जाईल. उपस्थित मान्यवरांचा रोशनजी पुजारी असतील, अखिलजी यादव असतील, यांचा सर्वांचा सत्कार आयोजन कमिटी करत असताना दीपस्तंभ प्रतिष्ठानचे हे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून येणारा प्रत्येक पाहुण्याचा, प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान हा मंचावर केला जाईल. आता मात्र पुढील चेंडूवरती अजून एक चौकार येतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष वेधतोय मी. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 44. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंवरचे 2 लगातारचे चौकार आलेत. चांगली धावसंख्या उभारताना दिसतोय स्पार्टन संघ. जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला दुजोरा देताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय, अप्रतिम खेळ साकारला जातोय. त्याच दरम्यान मान्यवरांची इथं आता मात्र सत्कार सन्मान केला गेलाय आणि आपण सर उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करेन मी. आता बॅटची कडा घेतली गेली आहे. बिहाइंड द विकेट अजून एक चौकार येतोय. या 4च्या पाड्यानेच खेळताना दिसतंय ते दोन्ही फलंदाज. अजूनपर्यंत चांगला खेळ साकारलाय. सर उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा 4 आभार 4 व्यक्त and करेन 4 मी. चौकार आता चौकार आणि बॅटची चौकार कडा बघायला घेतली मिळत आहेत. गेली आहे. अगोदर Behind the wicket अजून युगने एक अगोदर चौकार 3 चौकार येतोय. तोडवले होते. आता ह्या षटकात देखील परत 3 मारलेत. आता मात्र सिंगल येते. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार खाल्यानंतर एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले सिंगलनी 49. आणि हा फटका आता मात्र कव्हर्स मध्ये टोळवलेला अजून एक फटका. दर्जेदार टायमिंग शॉट. स्पार्टन संघाची फलंदाजी ही आणि त्याची हा जमेची फटका बाजू आता आहे मात्र covers आणि मध्ये त्यासाठी टोळवलेला त्याने अजून पहिलं एक फटका. फलंदाजी करण्याचा निश्चय केला, निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला दुजोरा देत असताना दोन्ही सलामीवीर व्हाट ब्रिलियंट बॅटिंग, ब्रिलियंट स्टार्ट. अप्रतिम खेळी साकारत असताना दोन्ही फलंदाज. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. अजून एक आता दडपणाखाली गोलंदाज येताना दिसतोय कारण धावसंख्या उच्च गतीने पुढे सरसावताना दिसतीये. आता मात्र पॅडल स्वीप. सिंगल. 3 षटकांची इथं सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती बघायला मिळतीये 55. अजूनपर्यंत तरी सर्वात जास्त धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय हा संघ स्पार्टन्स. शेवटचं षटक आणि हा पहिला चेंडू टोलवला आहे बिटवीन द 2 फिल्डर्स एट अनदर 4. अजून एक चौकार आणि हा पहिला चेंडू टोलवला आहे. अक्षय ह्याचा पहिला Between the चेंडू two field. चौकार टोलवलाय. चौकार निशी संघाची धावसंख्या झाली 59. फक्त 4च्या पॅड्याने खेळताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. मी का वारंवार उल्लेख करतोय तो कारण 4 4 आणि 4च बघतोय. आता मात्र खूप वेळाने विकेट येते कुठेतरी. आता मात्र थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल ओम प्रकाश संघाच्या खेळाडूंनी कारण आकाश सारखा वादळ थांबवलाय, नमवलाय, त्याला पाठी पाठवलाय, त्याची एसटी उधळून ठेवली. पहिल्या विकेटचं पतंग, पहिली सफलता ओम प्रथमेश टीमला. अक्षय उर्फ बाळू, त्याचा मित्र आहे इथं अमित. नवीन फलंदाज आला अमित. ही नावं टोपण नावं क्रिकेटमध्ये ऐकणार आपण कारण त्यामध्ये आपली जवळची सर्व मित्र परिवार आहे. एका मित्राने मित्राला ठेवलेलं नाव आवर्जून त्या नावांचा उल्लेख त्यांच्या माध्यमातून होतो आणि ती नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जातात. आता मात्र रिव्हर्स स्वीप युगच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलं जात आहे मात्र योग्य वेळेत क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज अमित आणि डायरेक्ट हिटमुळे आणखी एक धाव जोडली जाईल. 2 धावा मिळतील. या 2 धावांशी संघ पुढे सरसावले. संघ जाऊन पोहोचलाय 62. आजच्या दिवसातील उच्चांक म्हणता येईल आणि हा अजून येतो एक चौकार.
युग याची खेळी जबरदस्त खेळ साकारत असताना युग अजून एक चौकार बघायला मिळतोय. आणि हा अजून येतो एक चौकार. आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाने युग भरलेली याची फलंदाजी खेळी कशी असते याचं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना एक दर्जेदार फलंदाज नाव आहे युग. 66 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. रोनक तांडेल यांचं आगमन झालंय. लास्ट बॉल ऑफ दी इनिंग, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा चेंडू अजून एक चांगला फटका. जशी सुरुवात तशी समाप्ती करत असताना हा फलंदाज युग अजून एक चौकार. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70, 70 आणि 71 धावांचं टार्गेट असेल. योगेश किती धावा झाल्यात मित्रा वैयक्तिक? 44 रन्स इनिंग, 44 धावांचं योगदान. जबरदस्त खेळी यार युग. 44 धावा स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी योगदान देत असताना व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ इनिंग. चला आपण नाणेफेकीचा कॉल करूया. केप बॉयज नेक्स्ट मॅच सीवूड चॅलेंजर्स वर्सेस केप बॉयज. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी सज्ज व्हायचा. तिथं जोडला जाईल माझा लहान बंधू नितेश. इतर टुर्नामेंटच्या रिलेटेड गोष्टी झाल्या, एकदम व्यवस्थित ऑर्गनायझिंग केले, त्याबद्दल रुपेश पंढरकर आणि त्याच्यावर असलेले त्याचे सर्व सहकारी मित्र यांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही टीम कॅप्टनला. आपण शुभेच्छा देऊया. जाऊया थेट कॉम्बॉक्समध्ये. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करू की आपण असं नसतं व्हावं. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल एज लागलाय. मागच्या बाजूला डीप थर्ड मॅनमध्ये फिल्डर आहेत सुजित. एकच धाव मिळणार आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. ऐकूया अमर भुईर दादांचा मराठीचा गोड आवाज. चला स्कोर करे लक्ष वेधतो आपण. एकदा धावफलकावरती बघायला मिळतीये. पहिल्याच चेंडूवरती सिंगल आलाय. 71 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलाय स्पार्टन्स. एक आत्मविश्वास बरे पारी बघितली आपण युगची. 44 धावांची एक दमदार खेळी. आता मात्र 71 धावांचा पाठलाग करत असताना ओम प्रथमेश संघ. पहिल्या चेंडूवरती मात्र एक आलाय. आता मात्र थोडीशी अडचण होईल कारण कर्णधाराला दुखापत झाली आहे. रनर मागवलाय स्पार्टन्स. ऑल इन चॉकलेट जर्सी. हा देखील एक चांगला संघ आहे स्पार्टन्स. किशोरच्या नेतृत्वाखाली खेळत असताना मर्फी, किशोर, आकाश, युग हे चांगले खेळाडू आहेत या सेक्टर मधील. रनर म्हणून आला शुभम. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण अमित याचं बघायला मिळत आहे. अमितच्या माध्यमातून चेंडू प्ले मध्ये आणलाय आणि फक्त एक धाव मिळेल. आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून चांगला चपलाईचा क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. फक्त सिंगल. हर्षल स्ट्राईक एंडला असेल. त्याच्या पायाला दुखापत झाल्या. रनर म्हणून आला त्याचा सहकारी मित्र आणि हा चेंडू टोळवलाय. पुन्हा एकदा मात्र सिंगल्स आणि सिंगल्सने पुढे जाताना दिसतोय ओम प्रथमेश संघ. आणि सिंगल्सने काही होणार नाहीये. स्पार्टन्सला देखील माहिती आहे कारण सिंगल्स ते सहजरित्या देतील कारण टार्गेट खूप मोठा आहे. त्यांना अडवायचे ते चौकार. सिंगल सहजरित्या काढू देत आहेत ते. आणि हा नो बॉल येतोय. नो बॉल वरती मात्र आता विकेट येते. याचा अर्थ काय? तिन्ही निर्णय काउंट होतील कारण नो बॉल वरती विकेट आलाय. नो बॉल वरती विकेट म्हणजे धाव गणली जाईल. नो बॉल वरती विकेट म्हणजे विकेट गणला जाईल. नो बॉल वरती विकेट म्हणजे चेंडू देखील गणला जाईल. म्हणजे तिन्ही निर्णय काउंट केले जातील. हा चेंडू काउंट केला गेलाय. एक धाव मात्र ऍड केली गेली आहे. धावसंख्या बघायला मिळते 4. नवीन फलंदाजाला आशिष. चांगले आकडेमोड बघायला मिळते नितेश रोहनच्या माध्यमातून. कॅल्क्युलेटिव्ह स्कोरिंग बघायला मिळते. त्याच्यामधून अपडेट्स वेळोवेळी पोहोचवल्या जात आहेत. पंचांचा इशारा तो एक सिंगल. लास्ट बॉल बरोबर. शेवटचा चेंडू शेष आहे. अनुभवी पंच आहेत
निश्चितच न्याहारी पाहणी करून पूर्ण चौकशी करून डिसिजन देताना दिसत आहेत. No +4, it means 5 runs added to the score. With this 5 run score moves on to 9 runs onto the scoreboard. आणि हा येतोय अजून एक व्हाईट बॉल. सुरुवात चांगली होती की गोलंदाजीची. आता मात्र कुठेतरी अवांतर चेंडू फेकताना दिसतोय. नो बॉल. आता व्हाईट. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा परिश्रम घेताना दिसतोय. अजून एक लेग साईड फेकलेला चेंडू. अजून एक व्हाईट. कुठेतरी शेवटी आता मात्र पुन्हा एकदा थोडा प्रयत्न करावा लागेल, कारण त्याच्या माध्यमातून वारंवार ते खराब चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा एफर्ट्स घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला. प्रतीक शेवटचा चेंडू हाताळत असताना आता उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. अजून एक व्हाईट बॉल. शेवटच्या चेंडूसाठी जवळजवळ त्याने अजूनपर्यंत 3 वेळा प्रयत्न केला आणि चौथ्यांदा प्रयत्न करताना दिसतोय. अजून एक व्हाईट बॉल. पंच देखील थोडं स्मित हास्य देत असताना आम्हाला, कारण शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या भरपूर उभारली आहे स्पार्टन्सने, मात्र प्रतीकला मात्र शेवटचा चेंडू अजूनपर्यंत टाकता येत नाहीये. प्रयत्न करतोय पण कधी दिशाहीन उजव्या साईडच्या बाहेर, कधी लेग साईडच्या बाहेर. आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला, मात्र चेंडू चकावून गेलाय मर्फीला. बर्फी दिले समोरच्या संघाला मर्फीने चौकाराच्या रूपाने. एक चौकार मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17. अठरा धावा धावपळ करते बघतोय आपण. 18. अठरा झाल्यात. किशोर, नवीन गोलंदाज किशोर, स्पार्टन्सचा कर्णधार, सरसेनापती ऑफ द टीम, ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा फटका मात्र सर्कल आउट. इट्स सर्कल आउट. पहिल्या षटकात धाव सरासरी चांगली राखली होती. 18ची सरासरी राखत असताना, प्रयत्न करत असताना 18 राखले होते, मात्र आता दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती बळी येतोय. नवीन फलंदाज आलाय अक्षय, ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाजच्या बोहल्यावरती येताना दिसतोय. फलंदाजसाठी आलाय. सज्ज झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. अमितने चेंडू अडवलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. आणि याच दरम्यान निखिलजी जाधव यांचं शुभागमन. आम्ही निखिलजी जाधव यांना विनंती करू की यावं आपण सन्मानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावं. अजून एक सिंगल. धावसंख्या 20. सिंगल्सनी फरक पडणार नाहीये. मागच्या षटकात सुरुवात चांगली केली होती. 18 धावा टोळवल्या होत्या. आता मात्र दुसऱ्या षटकात सिंगल्स येताना बघतो. आता मात्र डायरेक्ट एस्ट्यांवरती चेंडू आदळलाय. नशीब बळवंत स्पार्टन संघाचे. वेकंट एरियामध्ये फटका खेळला होता, परंतु एक एसटी उभी आहे, एक एसटी आड आली. ओम प्रथमेश संघाच्या चौकाराच्या दिशेने गेलेला चेंडू अडवला गेला. फक्त एक धाव मिळाली. आणि हातला मात्र लेग साईडला डोलवण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना किशोर येतोय. डॉट बॉल. कर्णधार, सरसेनापती ऑफ द टीम किशोर चांगली गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू आता मात्र उजवी एसटी उधळून ठेवली आहे. कसं आहे ना मित्रांनो, आता चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाजाने काय केलं, एक चांगल्या जागी चांगल्या टप्प्यावर चेंडू डिलिव्हर केला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना ट्रॅजेक्टरी देखील परफेक्ट ठेवली. फलंदाजाला पुढे येऊन सरसावून खेळण्यात भाग पाडलं आणि उजवी एसटी उधळवून ठेवली. परफेक्टली प्लॅन डिलिव्हरी. दॅट इज ड्रीम डिलिव्हरी फॉर द लेग स्पिनर. अजून एक फलंदाज बाद होतोय. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या फक्त आणि फक्त आता 21. फक्त 3 धावा खर्च केला किशोर याने. 21. किशोरचं लक्ष आहे स्कोरकडे. धावसंख्या 21. मर्फी ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू मात्र आता
लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला, दंडित केला. आता मात्र नो बॉल पंचाने दंडित केला गोलंदाजाला. इट्स ऍक्शन वरती थोडासा आक्षेप घेतलाय. ओल्ड द वेस्ट साइड हँड डिलिव्हरी करत असताना नो बॉल घोषित केला पंचाने. आणि आता मात्र 9 सेकंडला हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळतीये. फक्त सिंगल्सनी काही होणार नाहीये यांना. सिंगल्सने पुढे सरसावत असताना ओम प्रथमेश संघ निश्चितच चौकारांची गरज असेल. अजून एक व्हाईट बॉल. हा जर स्कोर जर कमी असता निदेश ते व्हाईट अंगावरती आले असते, त्यांच्या अंगलट आले असते असं म्हणेन मी. मर्फी आता मात्र जस्ट फ्लिक केलाय. तिथं त्याचा सखा मित्र सोबती किशोर उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. ही जोडी आहे मर्फी आणि किशोरची. पार्टनरशिप बघतो आपण. फ्लिक केलाय. गोलंदाजी करत असताना मर्फी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असताना त्याचा मित्र किशोर चांगले मित्र आहेत. आणि एका मित्राने आपल्या मित्राला साथ दिली आहे. गोलंदाजी करत असताना चांगला झेल टिपला किशोरने. आणि हा चेंडू आता मात्र चांगला डिलिव्हर केला आहे. अजून एक चांगला दर्जेदार चेंडू. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. मर्फी आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सिंगल ऍडेड टू द स्कोर. स्कोर झालाय 26 फक्त आणि फक्त 26. सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता राहिले कारण टार्गेट पासून खूप लांब आहेत. अजून एक डॉट बॉल. दोन चेंडू शेष ह्या षटकातील. आणि हा चेंडू मात्र आता मात्र स्टेट बॅक पास टू द बॉलर. बॉलरच्या दिशेने खेळला. फॉलो 3 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं. एक मिनिट. 5 बॉल झालेत. एक चेंडू शेष आहे. लास्ट बॉल. तर लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. आणि येतोय अजून एक व्हाईट. मग अशी आपण बघितलं प्रतीकने शेवटच्या चेंडूसाठी भरपूर एफर्ट्स घेतले. 3 ते 4 वेळा प्रयत्न केला. आता मात्र अजून एक पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 व्हाईट आल्यात. 2 व्हाईट लगातारचे. दिला तिसऱ्या षटकाची सांगता झाली. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती बघतोय आपण 28-28. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत सिऊट चॅलेंजर्स वर्सेस केप बॉयज. 2 मातबगर संघ आमने